नमस्कार मित्रांनो, मी शिवानी पाटील आणि स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये। आता मी मेघालयामधील जगप्रसिद्ध असं लिव्हिंग रूट ब्रिज पाहायला निघालो आहोत। झाडांच्या जिवंत मुळापासून तयार झालेला हा पूल निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे आणि आता तोच चमत्कार आपण पाहण्यासाठी चाललो आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास। आता आम्ही शिलाँगमध्ये आहोत आणि शिलाँगवरून सोहरा म्हणून चेरापुंजी मार्गे टिरना गावात जाणार आहोत आणि इथूनच पुढे मेघालयातील खरा प्रवास सुरू झालाय, कारण आता मला मेघालयमध्ये आल्यासारखं वाटतंय। तुम्हीही पाहू शकता, जणू आपण ढगांच्या दुनियेतच आलो आहोत। चारही बाजूला पांढरे शुभ्र ढग आणि हिरवगार निसर्ग आणि मनाला शांत करणारे वातावरण आहे। इथे ढग फक्त आकाशातच नाहीत, तर आपल्याला आजूबाजूला फिरताना दिसतात। म्हणूनच मेघालयला क्लाउड ॲडॉप म्हणजेच ढगांचे घर सुद्धा म्हणतात। मित्रांनो, लिव्हिंग रूट ब्रिजपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला थोड्याच पायऱ्या उतराव्या लागणार आहेत, कारण बहुतेक व्लॉगमध्ये सांगतात की हजारो पायऱ्या उतराव्या लागतात, पण तसं नाही। पार्किंगपासून अवघ्या 10 मिनिटात आपण रूट ब्रिजपर्यंत पोहोचणार आहोत आणि आजूबाजूला मस्त असं हिरवगार जंगल आहे। तसेच पक्ष्यांचा आवाज आणि थंडगार वातावरण अनुभवत आम्ही आता पुढे चाललो आहोत। इथल्या पायऱ्या पावसामुळे थोड्या चिकट आहेत, त्यामुळे जर तुम्ही एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात येत असाल तर पायऱ्या सावकाश उतरा। आणि फायनली आता आम्ही पोहोचणार आहोत लिव्हिंग रूट ब्रिज जवळ। चला तर पाहूया। तर मित्रांनो, हाच आहे तो लिव्हिंग रूट ब्रिज। हा पूल कोणत्याही सिमेंट किंवा लोखंडाशिवाय फक्त झाडांच्या मुळापासून तयार करण्यात आला आहे आणि इथल्या स्थानिक लोकांनी अनेक वर्ष या झाडाच्या मुळांना आकार देऊन हा सुंदर असा पूल तयार केलेला आहे। विचार करा ना तुम्ही, किती छान क्रिएटिव्हिटी आहे। आणि इथे आल्यानंतर या ब्रिजवर चालताना असं जाणवत सुद्धा नाही की फक्त झाडांच्या मुळांचाच वापर करून हा ब्रिज तयार केला आहे। एकदम भक्कम बांधकाम आहे, तसेच अजिबात ब्रिज हलत सुद्धा नाही। आणि येथील निसर्ग सौंदर्य तर खरंच खूप मनमोहक आहे। स्वच्छ पाणी आहे, घनदाट जंगल आणि हा अनोखा पूल पाहून मन अगदी प्रसन्न होते। फोटो आणि व्हिडिओसाठी तर एकदम ठिकाण परफेक्ट आहे। तुम्ही मेघालयमध्ये येत असाल तर लिव्हिंग रूट ब्रिजला नक्की भेट द्या। आता मी थोडे फोटोशूट करतोय। चला तर मित्रांनो, आता आमचं फोटोशूट करून झालेलं आहे आणि हा तुम्हाला ब्रिज कसा वाटला ते नक्की सांगा। आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू, बाय बाय।